जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या न्यू बर्थ यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो। या ठिकाणी पहा, CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2025। तर मित्रांनो, CISF मध्ये ड्रायव्हर पदांच्या भरपूर जागा निघालेल्या मित्रांनो। तर CISF या भरती संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्या अगोदर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर या ठिकाणी पाहू आपण मित्रांनो, पहिलं प्रथम CISF। तर CISF म्हणजे काय, तर बहुतेक मुलांना माहीत नाही राहत मित्रांनो की CISF म्हणजे काय असतं। तर CISF म्हणजे CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। तर CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, तर असं नाव आहे। आता हे झालं CISF बद्दल। तर CISF यामध्ये भरती झाल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे नोकरी लागते तर या ठिकाणी पहा। या ठिकाणी स्क्रीनशॉट मध्ये मी तुम्हाला दाखवतो। CISF मध्ये तुम्ही जर भरती झाला तर त्यामध्ये तुम्हाला जे इंटरनॅशनल एअरपोर्ट असतात त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लागू शकते। आणि 2 नंबर जे इंटरनॅशनल जर हे असतं रेल्वे स्टेशन वगैरे, जसं मुंबईमधलं CST वगैरे झालं त्या ठिकाणी ते तुम्हाला नोकरी लागू शकते मित्रांनो। तर जे इंडस्ट्रियल असते, इंटरनॅशनलचे कंपन्या वगैरे असतात, इंडस्ट्रियल असतात मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला ती नोकरी लागू शकते मित्रांनो। तर अशा भरपूर प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी लागू शकते मित्रांनो। तर माफ करा, मी तर माझा थोडा घसा बसला त्यामुळे थोडा आवाज थोडा चेंज येतोय म्हटलं, तर त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या। तर या ठिकाणी तुम्हाला नोकरी लागू शकते। तर आता हे झालं नोकरीबद्दल। तर आता या CISF मध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, वय मर्यादा किती लागणार आहे, आणि या भरती फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अर्ज शुल्क किती लागणार आहे, आणि अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पण सांगणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं PDF फाईल, तर सर्वात इम्पॉर्टंट फाईल आहे PDF फाईल। तर सर्वात प्रथम तुम्ही PDF फाईल वाचायची आहे मित्रांनो। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला PDF फाईलची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF फाईल अगोदर वाचा, मगच हा फॉर्म भरा मित्रांनो। तर कोणी काय करतं, PDF फाईल वाचत नाहीये, डायरेक्ट फॉर्म भरतात, म्हणजे त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला जातो मित्रांनो। म्हणून तुम्ही हा PDF फाईल वाचायची आहे, मगच हा फॉर्म भरायचा आहे। आणि फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे मित्रांनो। तर संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे काळजीपूर्वक पहा। आणि तुम्ही माझ्या चॅनल नवीन असता तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली, या ठिकाणी साईडला पहा। तर या ठिकाणी पहा, CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2025। तर CISF म्हणजे काय, या ठिकाणी पहा, CISF म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF। तर या ठिकाणी 1124 पदांची भरती निघालेली मित्रांनो। तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहावा लागेल मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, CISF मध्ये तुम्हाला काय काय क्वालिफिकेशन किती लागणार आहे, कोणतं पद भरायचं, पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी पहा, CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2025। तर CISF ड्रायव्हर भरती 2025 म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF। तर यामध्ये पहा मित्रांनो, CISF मध्ये कोणकोणते पद भरण्यात येणार आहे। या ठिकाणी पहा, कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल। तर यामध्ये ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर आणि फायर सर्व्हिससाठी ड्रायव्हर पदांची भरती या ठिकाणी सुटलेली मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, 1124 पदे भरण्यात येणार आहे। तर CISF कॉन्स्टेबल भरती 2025 यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्हाला। तो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा, 4 मार्चपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। 4 मार्चपर्यंत तुम्ही हा ऑनलाईन आवेदन करू शकता मित्रांनो। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सविस्तर माहिती
तर सविस्तर माहिती पुढे दिली आहे मित्रांनो. तर सविस्तर माहिती तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज भरायचा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा संघटना म्हणजे या ठिकाणी पहा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CRCF पोस्ट पहा. यामध्ये पोस्ट कोणते कॉन्स्टेबलची पोस्ट आहे, ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबलची पोस्ट आहे, ड्रायव्हर कम पंप ऑपरेटरची पोस्ट आहे, फायर सर्व्हिससाठी ड्रायव्हरची पोस्ट आहे मित्रांनो. आणि रिक्त पदे पहा. रिक्त पदे या ठिकाणी 1124 पद भरण्यात येणार आहे आणि भरती पहा केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे मित्रांनो. तर अर्ज पद्धत पहा. तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि तुम्हाला या भरती झाल्यानंतर तुम्हाला या भरतीमध्ये मिळणारे वेतन किती पहा. 21,700 तर एकूण 70,100 रुपये तुम्हाला पेमेंट भेटणार आहे मित्रांनो यामध्ये. तर पदाची सविस्तर माहिती. तर पद पहा या ठिकाणी कॉन्स्टेबल ड्रायव्हर यामध्ये पदसंख्या पहा 1845 पद आहे आणि कॉन्स्टेबलमध्ये ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या ठिकाणी 279 पद आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा तुम्हाला आवश्यक शैक्षणिक पात्रता कोणकोणतं लागणार या ठिकाणी पहा. तर कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे, त्यांच्याकडे अवजड वाहन चालक परवाना पाहिजे म्हणजे लायसन पाहिजे. तर लायसन HMV आणि TV अशा प्रकारे पाहिजे आणि हलकी वाहन चालवण्याचा पण परवाना पाहिजे. दुसरं पद पहा कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर यामध्ये तुम्हाला शिक्षण पहा 10वी उत्तीर्ण पाहिजे, अवजड वाहन चालकाचा परवाना पाहिजे म्हणजे HMV TV लायसन पाहिजे, हलकी वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा एज लिमिट दिले तुम्हाला. या भरतीमध्ये तुम्हाला एज लिमिट किती पाहिजे पहा. तर 4 मार्च 2025 रोजची वय तुम्हाला 21 ते 27 वर्षापर्यंत पाहिजे मित्रांनो. तर 4 मार्च 2025 रोजीची वय तुमचे 21 ते 27 पर्यंत पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादेमध्ये पण सूट भेटणार आहे. या ठिकाणी पहा SC साठी आणि ST साठी 5 वर्षापर्यंत सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षापर्यंत सूट आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला फिजिकल टेस्ट राहणार आहे मित्रांनो. तर फिजिकलमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन कसं राहणार आहे, शारीरिक शैक्षणिक पात्रता कसं राहणार या ठिकाणी पहा. प्रवर्ग या ठिकाणी सांगितलेलं आहे. जनरलसाठी SC साठी आणि OBC साठी पहा उंची 167 सेंटीमीटर आहे आणि छाती पहा तर 80 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त भरले पाहिजे मित्रांनो. आणि SC साठी पहा 160 सेंटीमीटर पाहिजे. ST साठी तर ST साठी 160 सेंटीमीटर हाईट पाहिजे तुम्हाला आणि छाती पहा 76 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर फुगून आली पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारे तुमची फिजिकल टेस्ट आहे मित्रांनो. आणि अर्ज पद्धत पाहता. अर्ज पद्धत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तर अर्ज सुरू होण्याची तारीख पाहता 3 फेब्रुवारीपासून अर्ज चालू होणार आहे मित्रांनो. तर 3 फेब्रुवारीपासून अर्ज चालू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पाहता 4 मार्च 2000 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. तर अजून 1 महिना बाकी मित्रांनो. 3 तारखेला हा फॉर्म चालू होणार आहे. तर त्या अगोदर तुम्ही लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही मित्रांनो. तर या ठिकाणी पहा अर्ज शुल्क पहा. तर अर्ज शुल्क या ठिकाणी सांगितलेलं आहे. जनरलसाठी आणि OBC साठी 100 रुपये आहे मित्रांनो आणि SC साठी ST साठी एक्समेन साठी फी नाही मित्रांनो. तर परीक्षा नंतर करण्यात येईल मित्रांनो. तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परीक्षा तुम्हाला SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला सविस्तर माहिती वाचायची असेल PDF ची लिंक आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे. त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जेणेकरून ते मुलं किंवा मुली हा फॉर्म भरू शकतील मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन भरतीच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत शालोम शांती सलाम बाय बाय.